बापासारखं पुढे 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 फुटणार नाही पुढे इकडे मला एक विचारायचं आहे तुम्ही जे विचारलं कारण आबा तुमचा नेहमी चेहरा फुलीत असतोय आज नाराज का बरोबर बरोबर आहे तुम्ही विचारलं आज आमच्या मनात तुमच्या ध्यानात आलं आहे होय ना आणि त्याचं बोलल्याशिवाय कळत नाही आणि चावल्याशिवाय गिळत नाही तुम्हाला बोललं पाहिजे या आपल्या शहरमध्ये दमडी द्या काय काय हो कारण एखादा देवऋषी असेल कोण डॉक्टर असेल बर त्यांना उद्या 10:30 वाजता या आपल्या वाड्यावरती भेटायला सांगा अशी दमडी द्या म्हणजे झालाय चालतंय की चालतंय हो आम्ही लगेच दौंडी द्यायला सुरुवात करतो ठीक आहे येतो आम्ही कामालाच लागलो बघा आता लगेच आवीत न पुढं कोण बोलणार गपके तुझ्या आईच्या आवला तुझ्या गपके तुला करायचंय काय आम्ही काय बोललो बोलतो नाही ते काय का बोलणार कुशाल म्हणतो पाटलाच्या चपलीला पॉलिस तुला बोलायला कोणी सांगितलंय मला वाटतंय तिथं आम्ही काय बोललो नाही ते काय लबाड सांगतो रे मी काय खोटं सांगतोय वय बारी तू म्हटलं आता या अरे गपकी आई शपथ अरे गपकी मी नाही या तुम्ही या आबा या काय नाही इकडे काय आईच्या आवला तुझ्या नव इकडे तू बोलतोय माझ्या डोंगणाची चमडी निघायला लागली होय रे आणि कामा मळ्यात नसतो तर मला कुशाल म्हणतोय होय आबांना शो गंगी संघ असतो जाऊ दे बघ रातभर जुगार दोघं खेळत बसतो या आणि कामाच्या टायमाला आपण मागे जातो अरे जुगारीनं लॉटरीने तर बरबादी झाली आईला मग तसलं झालंय होय तू अरे बेकारी झाली कशी काय तुझं सगळं इस्टेट गेली म्हण की काय तुला सांगायचं यार आई वडिलाची इस्टेट वर तेवढी घोड्याच्या रेस मध्ये घालवून टाकली अरे बेकार झालं तुझं पण घोड्याचा काही नंबर लागा ना आईला मग मी विचार केला आईला म्हणलं प्रत्येक माणूस आजारी पडल्यानंतर डॉक्टरकडे जातो कशासाठी सल्ला घेण्यासाठी जातो आता म्हणलं आपण बी डॉक्टरकडे एक माहिती घ्यायसाठी जायचं हा बरोबर आहे घोड्याचा नंबर येण्यासाठी डॉक्टरला सल्ला विचारायला गेलो बर काय म्हणलं डॉक्टर डॉक्टरला सांगितलं आई वडिलाची इस्टेट होती एवढी घोड्याच्या रेस मध्ये घालवली तो सरळ पण सांग घोड्याचा काही नंबर लागा ना घोड्याचा बी नंबर लागा ना डॉक्टरनं 3 गोळ्या दिल्या हा एक 50 पावरची 50 पावर दुसरी 100 पावरची 100 पावरची तिसरी 150 पावरची 150 पावरची बी घोडं पळायला रे आईला गोळ्याचा म्हणजे कोर्स केला म्हणती गोळ्या खिशात ठेवल्या घोड्यावर बसून रेत चालू झाली घोडं पळायला सुरुवात झाली शबाश पण काय तुला सांगायचं दगड्या काय रे शेजारचं घोडं काय माझ्या घोड्याला ऐकत नाही होत आरती रेची घोडी आहे त्या ती घोडं काय चप्पल घोडा असते की रे शेजारचं घोडं लागलं जोरास पळायला माझं घोडं लागलं दमानी पळायला तुझं गिदार तर पाग महागच असतं बघ पण मी थांबलो नाही कसं काय रे डोकं चालवलं हा. डॉक्टरने दिलेल्या 3 गोळ्या खिशात ठेवलेल्या होत्या आईला होय गड्या ती ध्यानात आलं असेल तुझ्या 50 पावरची गोळी काढली काढलीच घोड्याचा शिपूट वर केला शिपूट वर केला घोड्याच्या ढुंगणात गोळी सारली घोडं 50च्या पिंडी पळालं आईला मग आता आपण रेत जिंकतोय म्हणा की तरी सुद्धा काय शेजारचं घोडं माझ्या घोड्याला ऐकतं काय तवा आईला मग आता बरं आहे बाबा शेजारचं घोडं लागलं जोरास पळायला माझं घोडं लागलं दमानी पळायला तरी ती कमीच पळायला लागलं का? पुन्हा डोकं चालवलं काय रे 100 पावरची गोळी काढली घोड्याचा शिपूट वर केला आणि तोच प्रवेश केला आला का की घोड्याचे उदाळलं मित्रा असं नको पिवळा मुच्चील नव हसतोय मारणाचा न काय सांगायचं दगड्या तुला हा, हा. अरे माझं घोडं 100च्या गोळीनं जी पळालं शेजारच्या घोड्याच्या पुढे माझं घोडं जाणार बांढरी पांढरी शिवणार तेवढ्यात मीच घोड्यावरून खाली पडलो काय लागा तुला का लईच बेकार सांगतोय हा? पण घोड्यावरून खाली पडलो म्हणून थांबलो नाही आईला मग काय केलं रे राहिलेली 150 पावरची गोळी शिल्लक होती आईला होय राग गांग्या ती गोळी काढली माझ्या ढुंगणात घालून घेतली घोड्याच्या पुढं ए तुझ्या आईचा नालायक तुझ्या अख्खा ऑपरेशन करून बसशील की होय रे इकडे ये. हे असलं काय बोलू नकोस आपण सांगितलं आपल्याला मळ्यात जायला मित्र जवळ आल्यानंतर विनोदाच्या गोष्टी निघतात शाबास, हा. आपल्याला जायचंय मळ्यात आपण तुला काय माहिती आहे का मळ्यात नाही दौंडी द्यायला सांगितलं येड्या अवलादीच्या आईला माझ्या बी ध्यानात नाही की रे गांग्या आबा आल्यावर परत चिडून हाणतेल आपल्याला मग जायचं का आपलं कारण का आबाला लिकरू बाळ नसल्यामुळं दौंडी द्यायला लावली या आईला होय गड्या देवऋषी कोण जादूगार कोण असेल त्यांना बक्षीस आहे मूलबाळ जर झालं तर म्हणजे औषधासाठी आपलं ही दौंडी द्यायची म्हणा की शेर मध्ये हा चल देऊ दौंडी हे बघ ही माणिक चौक आलाय ती याचा मानिक चौकात दौंडी ऐका ऐका जो तो आमच्या पाटलाला मूल होईल आणि त्यांना औषध देईल त्यांना किती रे पैसे द्यायचे 50,000 रुपयाचं बक्षीस आहे हा एवढंच ना एवढंच चल पुढचं